नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे। तुम्ही पाहताय इन्फॉर्मेशन कट्टा हे YouTube चॅनल। मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल तुम्ही पाहिला असेल, जवळपास 35,000 विद्यार्थ्यांना यावर्षी प्रवेश मिळणार नाही। तर हे सत्य आहे। तर हे विद्यार्थी कोण आहेत ते आपण पाहणारच आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। आणि तुम्हाला जर ऍडमिशन मिळवायचं असेल तर काही टिप्स मी वारंवार देत असतो। जेव्हा कॅप राऊंड सुरू होईल तेव्हा टिप्स तुम्हाला मिळत राहतील। त्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबत आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला, व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करा। चला तर मित्रांनो, सुरू करूयात व्हिडिओ। मित्रांनो, तुम्हाला काही आकडेवारी मी दाखवतोय, त्यावर तुमच्या लक्षात येईल। तर हे आहे 2022-23 ला सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारी। तुम्ही इथे जर पाहत असाल तर LLB 3 इयर्स साठी 78,479 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते आणि त्यापैकी 56,445 विद्यार्थ्यांनी कॅप राऊंडचा फॉर्म भरलेला होता। आता यापैकी ऍडमिशन किती जणांना मिळालेला आहे ते आपण पाहूयात। तर मित्रांनो, इथं 22-23 या वर्षी तुम्ही पाहत असाल इनटेक आणि ऍडमिटेड कॅन्डिडेट्स। तर इथं LLB 3 इयर्स जर आपण पाहिलं तर एकूण 43,620 विद्यार्थ्यांनी कॅप राऊंडला फॉर्म भरला होता आणि त्यापैकी फक्त 18,442 विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळू शकलं होतं। म्हणजे जवळपास 30,000 विद्यार्थी हे ऍडमिशन विना राहिलेले होते। आणि हे 23-24 जर डेटा आपण पाहिला म्हणजे लास्ट इयरचा, तर 76,425 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला होता। त्यापैकी प्रत्यक्ष 64,138 विद्यार्थी हे परीक्षेला बसले होते आणि 12,287 विद्यार्थी परीक्षेला बसले नव्हते। आता या 64,138 विद्यार्थ्यांपैकी कॅपला किती जणांनी फॉर्म भरला होता आणि त्यातील किती विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळालेलं होतं ते आपण पाहूयात। तर इथं 23-24 ची आकडेवारी तुम्ही पाहू शकता। LLB 3 इयर्स जर आपण पाहिला तर 52,742 विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड साठी फॉर्म भरला आणि 19,341 जागा होत्या। त्यापैकी 18,748 विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळू शकलेलं होतं। म्हणजे इथे देखील तुम्ही जर पाहिलं असेल तर जवळपास 32,000 ते 34,000 विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळालेलं नव्हतं। मित्रांनो, आता हा झाला गेल्या वर्षीचा डेटा। चालू वर्षामध्ये जवळपास 55,000 ते 60,000 विद्यार्थी कॅपला रजिस्ट्रेशन करू शकतात आणि जागा इतक्याच राहणार आहेत, 19,341। याच्यामध्ये 200 ते 300 जागांचा फरक पडू शकतो, वाढू शकतात किंवा कमी होऊ शकतात। 1-2 कॉलेजेस वाढले तर 100-200 जागा वाढतील। समजा आहे त्या कॉलेजमधून 1-2 कॉलेज कमी झाले, ज्यांना मान्यता मिळाली नाही, तर ते 19,000 पर्यंत जागा जर आपण पकडल्या आणि 55,000 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे असं आपण समजलं तर फक्त 19,000 विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळणार आहे आणि राहिलेले जवळपास 35,000 ते 36,000 विद्यार्थी हे ऍडमिशन विना राहणार आहेत। कारण मुळात जागाच या जवळपास 20,000 जागा आहेत। इनटेक आहे, पाहू शकता तुम्ही। इनटेक म्हणजे टोटल महाराष्ट्रामध्ये जितके कॉलेज आहेत त्या कॉलेजमध्ये असणाऱ्या जागा। तर ही इनटेक 19,000, 19,500 आहे आणि विद्यार्थी परीक्षा देतात जवळपास 55,000 ते 60,000 विद्यार्थी कॅपचा फॉर्म भरतात आणि त्यातून फक्त 20 जवळपास 19,500 विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळतं आणि राहिलेल्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळत नाही। आता हे ऍडमिशन कसं मिळतं तर ज्यांना जास्त मार्क आहेत प्लस ते कुठल्या प्रकारचं कॉलेज चॉईस देतात त्यावरती अवलंबून आहे। इंटरेस्टिंग बाब अशी आहे, काही विद्यार्थ्यांना कमी मार्क्स असून देखील ऍडमिशन मिळतं आणि काही विद्यार्थ्यांना जास्त मार्क्स असून देखील ऍडमिशन मिळत नाही। एका विद्यार्थ्याला 100 मार्क असून देखील त्याचं वर्ष वाया जाऊ शकतं आणि एखाद्या विद्यार्थ्याला 80 मार्क असून देखील ऍडमिशन मिळू शकतं। तर त्यासाठी तुम्हाला काय करायचंय याविषयीची टिपा मी तुम्हाला जेव्हा कॅप राऊंड सुरू होईल तेव्हा वारंवार देत राहणार आहे।
आणि तुमचा नंबर पहिल्या 20,000 लागावा, म्हणजेच तुम्हाला ऍडमिशन मिळावं असं जर वाटत असेल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा, टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. या ग्रुपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला चॅनलद्वारे वारंवार माहिती मिळत राहील, अपडेट मिळत राहील. धन्यवाद.